केल्याच अगदी तुम्ही पाहताय सुनील दादा अगदी झुंजार राव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहिलं गेलं तर सरळ हाताने आणि बरीचशी मदत त्यांच्या माध्यमातून केली गेल्या. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कोलेश्वर कोलीवाडा टीम आणि संपूर्ण अगदी पाहायला गेलं तर पनवेल कोलीवाडा कमिटी यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करूया. मॅचला होती सुरुवात अगदी दीपकजी पाटील सरांचा इथून आलाय ग्रीन सिग्नल आणि या स्पर्धेतील हा पहिलाच बॉल फेस करताना पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला जतीन भोईर ऑन स्ट्राईक. बॉलर तयार आहे साईराज भगत चा हा पहिलाच बॉल पाहिला गेला तरी ते स्विच इटचा हा फटका पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतली पहिली हा चौकार येताना पाहायला मिळतोय. सहर्ष स्वागत केलंय गोलंदाजाचं. थँक्यू डीजे. स्लोवर गतीचा हा बॉल होता लवकर पिक केला आडव्या पाठनं अगदी पाहायला गेलं तर मनसुबा बनवला होता. रिव्हर्स स्वीपचा हा फटका सक्सेसफुल पाहायला मिळतो आणि या 4 धाब्याने इथून पाहायला गेलं तर जतीन भोईर या अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतील. षटकार इथं ठोकला गेला सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरना. आता गोलंदाजाला बॅक मध्ये आता बॅकअप करावं लागेल. ठोकलाय षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी हलुबार गतीचा बॉल होता. थोडासा गुडले स्पॉटवर टॉस करायचा होता परंतु जतीन भोईर पहा काहीच कमालीची सुरुवात मात्र दमदार राहिली आहे त्याची. चैतन्य 11 या संघासाठी 2 बॉल फेस करत असताना पाहायला गेले तर वैयक्तिक 10 या धाव संख्येवर खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाजाला कुठेतरी गती आणि व्हेरिएशन आणावं लागतील गोलंदाजीमध्ये. हा विकेट देखील फार महत्वाचा राहील. मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक टाकतोय साईराज भगत तुम्ही पाहताय आणि त्यांच्या 2 बॉलवर अगदी फुलटोल वसूल या फलंदाजानं केल्या. संघर्षाच्या काळामध्ये एकट्याला मात्र लढावा लागतो. समोर कोणीही असू द्या अगदी पाहायला गेलं तर आत्मविश्वास तुमच्याकडे ठेवा कारण की जर आत्मविश्वासाच्या जोरावर पाहिलं गेलं तर कमालीची गोलंदाजी आता करावं लागेल. ती गोलंदाज साईराज भगत या गोलंदाजाला 2 बॉलवर पाहिलं तर चांगल्याच प्रकारे मात्र सुरुवात दमदार राहिली. पहिलाच फटका पाहिला तर स्विच इटचा राहिला. त्यामध्ये पाहिलं गेलं तर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा वसूल केल्या गेल्या. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. डीप मिड विकेटला षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. या बॉलिसला फाईन लेग रिझन मध्ये मारायचा होता. दबाव थोडासा गोलंदाजावर पाहिलं मिळालं होतं परंतु वेग वाढवलं त्यानंतर हा बॉल पाहिला तर यष्टीरक्षकाच्या हातात मध्ये विसावताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पाहिलं तर हा पहिला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. संपूर्ण टीमची धाव संख्या पाहिली तर 10 धावा तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळत्या. सुरुवात दमदार राहिल्या. धावा रोखावा लागतील या बॉलिसला. ओहो समोर स्लॉट मध्ये होता. बाजूचा प्लॉट देखील रिकामा होता आणि त्यामध्ये हा उडवला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज तुम्ही पाहताय जतीन भोईर ऑन फायर नाव. मधीचे मास्टर इथून पाहिलं गेलं तर स्लॉट मध्ये परफेक्ट रडार मध्ये हा बॉल होता. लॉन्च पाहिला तर लॉंग ऑनच्या डोक्यावरना अगदी पाहिलं गेलं तर केलं गेल्या. 6च्या मध्ये टीमची धाव संख्या पाहिली तर 16 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. आता पाहिलं गेलं तर संकट मोचक बनून हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकटा लढताना पाहायला मिळतो. आता गोलंदाजाला पाहिलं गेलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याच दरम्यान मात्र आता इथून युक्तीचा वापर गोलंदाज करेल का. आपल्या जाळ्यामध्ये पाहिलं गेलं तर माश्या अडकवताना पाहायला मिळतात कोळी बांधव परंतु आज गोलंदाज पाहिलं गेलं तर साईराज भगत हे अडकवताना पाहायला मिळतील का. इथून जतीन भोईर या फलंदाजाला काय पाहायला गेले तर शानदार इथून सुरुवात करताना पाहायला मिळतोय हा फलंदाज. वैयक्तिक पाहायला गेलं तर 16 या धाव संख्येवर नाबाद खेळतोय टीम चैतन्य 11 साठी. दमदार सुरुवात राहिली परंतु गोलंदाजाला देखील पाक करावा लागेल स्वतःला. फुल टॉस लेनचा हा बॉल होता. फुल लेनचा पाहिलं गेले तर इथून मिस होताना पाहायला मिळतील जतीन भोईर हे फलंदाज आणि डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळतोय.
अगदी पाहायला गेलं तर बॅटरच्या हातामध्ये बॅट आहे, परंतु तुमच्या हातामध्ये बॉल आहे. तर तुमच्या अगेन्स्ट चौकार षटकार येतात. व्हेरिएशन एकमेव पर्याय बचाव अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजाचा शस्त्र असतो आणि तेच वापरताना पाहायला मिळतात गोलंदाज साहिराज. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी साडब्या बॅटनं बॉल मध्ये खेचला. डीप विकेटला फिल्डर आहे, प्रोटेक्शन ठेवलं गेले डीप मध्ये. एक धाव मात्र इथून धावून पूर्ण केली गेली आणि एका धाब्याच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर बिनबाद टोटल 17 धाबा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्या. थोडीशी खराब सुरुवात राहिली सायराज जाधव या गोलंदाजाकडनं, कारण की 6 बॉल मध्ये पाहिलं तर फक्त 2 डॉट बॉल टाकलेत आणि त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समाविष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सन्माननीय आपण पाहत आहे पनवेल महानगरपालिका आणि एक दमदार नगरसेवक प्रभाग क्रमांक 19 ज्यांनी विकासाच्या दिशेने सातत्याने काम केलंय. पाऊल एक पुढे टाकत असताना आपण पाहिलं आहे आमच्या पनवेल कोलीवाडा समाजाचा अगदी अभिमान, सन्मान आणि स्वाभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सुमित दादा झुंजार यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. पनवेल कोलीवाडा अगदी या समाजाची शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे सुमित दादा झुंजारराव यांचा इथे यथोचित मान सन्मान. आपण आलात वेलात वेल काढून त्याबद्दल सर्व आमची ग्रामस्थ मंडळ पनवेल कोलीवाडा हा समाज आणि त्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत स्वागत स्वागत. चला यस आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक असं स्वागत. त्यानंतर सर्व आमची पंच कमिटी आहे त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत करूया आपण. परंतु जाऊया आपण मॅचकडे. मॅच अगदी रंगात आणि ढंगात पाहायला मिळत आहे, आवाज ऐकायला मिळतोय गुलशन पाटील यांचा. दर्शन शेलार गोलंदाजी मार्क वर आहे. पहिलाच बॉल यावेळेसला पाहिलं गेलं तर चांगल्या लेंथवर टाकला गेला. पायावर हा बॉल रिलीज केला गेला. पाहिला गेलं तर फिंगर रोल केलाय. बॅट कट इथे पाहायला मिळते. एक धाव मात्र पूर्ण केल्या जातात आणि एका धाब्याच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर बिनबाद 18 धाबा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. जेवढा एकट्यानं संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान आपण राहाल. अजिबात कोणाची अगदी पाहायला गेलं तर भरोशावर बसू नका. स्वतःचा ढाल आणि स्वतः आपण वा आणि या स्वतःच्या सोबारावर पाहिलं गेलं तर आपलं अस्तित्व हे निर्माण करा. परंतु इथून चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि या चांगल्या पद्धतीने रिलीज करताना पाहायला मिळालेत, परंतु सिंगलचा इथे चान्स होता आणि या सिंगल धाव मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील आणि सिंगलच्या मधून टीमची धाव संख्या पाहिली तर 19 धावा मात्र धाव फलकावर लागले. ही जोडी तोडावी लागेल विहान 11 संघाला. ओ यावेळेसला परफेक्ट बुद्यामध्ये होता. फ्लिक शॉट पाहायला मिळते. 2 फिल्डर ओव्हर दी हेड मधला बॉल 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर येतो. यावेळेसला दमदार डीप मिड विकेटला चौकार. की पाहिल्या गेले तर कारल्याचे एकविरा माय सदैव पाहिल्या गेले तर आमचे कोली बांधव त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि पाहायला गेलं तर अभिमानाची गोष्ट तर नक्कीच असेल, कारण की मानाची पालखी अगदी पाहायला गेलं तर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये थोड्याच कालावधीमध्ये अगदी कोलीवाडा पनवेलच्या माध्यमातून ती मानाची स्पर्धा आणि एकवीर आईची पालखी देखील अगदी ती 16 तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. परंतु इथून खराब फिल्डिंग पाहायला मिळाल्या. थोडीशी चुकी त्या ठिकाणी घडली गेल्या. एक धाव मात्र फार महत्वाची आहे, परंतु ती धाव आता इथून खर्च केली जात्या. अगदी पाहायला गेलं तर रेफर केल्या तिसऱ्या पंचांकडे पाहणं गरजेचं राहील. त्या ठिकाणी अगदी सीमेरेषेवर पाय आहे की नाही या बॉल पकडताना ते इथून पाहिलं गेलं तर रेफर केल्या तिसरे पंच आमचे संगमजी भोईर सर आणि त्यांच्या माध्यमातून इथून चेक केला जाईल. चला आणि जे ब्लॅक स्क्रीन समोर आहे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण
साईडला जाऊन बसायचंय प्लीज, विनंती आहे. आयोजकांची सूचना आहे आणि आपली स्पर्धा आणि या सर्वांना सहकार्य करायचं आहे या स्पर्धेमध्ये. चांगली दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सेफ आहे. या 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना तर एकूण 30 धावा मात्र धावफलकावर लागल्या जातील. ओहो, यावेळीसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड बॅट मधनं आलाय आणि गोलंदाजाच्या अगदी पाहायला गेलं तर मस्त खबर दस्तक देणारा हा बिग गेड येतोय. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 35 धावा विदाउट लॉस. तुम्ही पाहताय चैतन्य 11 संघाची ही धावसंख्या. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर जतीन भोईर दाखल झाले होते. त्यांच्या समवेत पाहिलं गेलं तर 34 धावांवर वैयक्तिक नाबाद जतीन भोईर मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर शुभम आहेत. अद्यापपर्यंत एकच धावांवर ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 2 षटकांचा खेळ मात्र झालाय संपन्न आणि टीमची धावसंख्या पाहिली ना तर 35 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथून टीम पाहिलं गेलं तर विहान 11 संघाचा राहील का? कारण की एकच सांगू इच्छितो, धाडस करा, कारण की पाहिलं गेलं तर भीतीच्या पलीकडे यश लपलेलं असतं आणि धाडस आता इथून गोलंदाज करतील का? विकेट महत्वपूर्ण पाहिलं गेलं तर जतीन भोईरची या मॅच मध्ये राहील पहिल्या डावामध्ये. ते विकेट मात्र प्राप्त करतील का? कारण की विकेट भेटला, पहिला ब्रेक थ्रो लागला तर धावा कवचित मात्र थांबू शकतात. नाहीतर ही जोडी मात्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकली ना तर भलं मोठं टार्गेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभारताना पाहायला मिळतील. जतीन भोईर आणि शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर राहुल चिल्लार आता गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावर नेतृत्व कर्तृत्व हे पाहायला गेलं तर नेहमीच महान असते, परंतु आता नेतृत्व आणि कर्तृत्व इथून चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतील का? विहान 11 संघाचे गोलंदाज खांद्यावर दिलेली जिम्मेदारी आणि जिम्मेदारी अनुसार मात्र इथून पाहायला गेलं तर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील का? ज्या 2 गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये चुका केल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आल्या, एकही विकेट मात्र मिळालं नाहीये, परंतु आता विकेट प्राप्त करतील का? इथून पाहायला गेलं तर सरळ इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय आणि विहान 11 संघाला पहिला ब्रेक थ्रो लागत असताना आणि फलंदाज पाहिलं गेलं तर चैतन्य 11 संघाचं 35 धावांवर पहिला गडी लॉस करत असताना शुभम बॅक टू द डगआउट. स्वागत या अभिमानाचे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये. अगदी पाहायला गेलं तर पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग KPL आणि त्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आणि इथून पाहिलं गेलं तर राहुल शेल्लरला पहिला ब्रेक थ्रो लागला गेला. चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं तर इथून इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंभू भोईर मात्र दाखल झाल्यात. अनुभव आहे बराच काळ टेनिस बॉल क्रिकेटचा. अगदी पाहायला गेलं तर दर्यामध्ये पाहायला गेलं तर मेहनत करत असतात, परंतु आमचे आजचे हे कोळी बांधव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर टोटल साईराज भगतनं खर्च केल्या होत्या 18. तिथून गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती दर्शन शेल्लरनं, त्यांनी मात्र 18 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहिला ना तर 35 धावा होत्या आणि जसं 3ऱ्या षटकाला सुरुवात राहिल्या
35 धावेंवर थांबवलं गेलंय, परंतु लेन चांगली होती आता विस्कटताना पाहायला मिळाल्या आणि इथून पाहायला गेलं तर धाव देखील मिळताना पाहायला मिळाले आणि पंचांनी हाईट फॅक्टर इथे नो घोषित केला. भीमर हा बॉल मात्र टाकला गेलाय. 1+1 अशा या 2 धावा देखील मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर टोटल धाव फलकावर लागत जातील ते 37 धावा. पुढचा बॉल पाहिला तर फ्रीडचा बॉल असणाऱ्या, त्यामध्ये पाहिलं गेलं तर समोर फलंदाज जतीन भोईर असणाऱ्या आणि या फ्रीडच्या बॉलवर कशा पद्धतीने उत्तर आता गोलंदाजाला देतील. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल हा फ्री हिट, परंतु चांगल्या लेंथवर हा बॉल टाकला गेला फ्लाय स्लिपला. फिल्डिंग चांगली होती परंतु एक धाव मात्र चिकी सिंगलच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. यस आणि इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. पुढची टीम कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. थोड्याच वेळाने आपण त्यांना देखील पुकार देऊया. ओहो, आडव्या बॅट नाही केलायचा होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट राहिला नाही. थोडासा स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. सिंगल इथे धाव मात्र पूर्ण केली जाते. जतीन भोईरला स्ट्राईकवर आणलं जाते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 39 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. 39 रन्स विदाउट 1 लॉस. टीम चैतन्य 11 संघ तुम्ही पाहताय. संघर्ष सध्या दोन्ही टीमचं मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु जतीन भोईर इथून पाहिला गेलं तर संकट मोचक बनून मैदानाच्या आतमध्ये वाघासारखा आता मात्र इथून धाडताना पाहायला मिळतोय आणि ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी दोन्ही टीम आपण उपस्थित राहायचं बघा. RCB 11 आणि धूम्रवर्ण 11. चला दोन्ही टीम कर्णधार धूम्रवर्ण आणि RCB दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच उपस्थित व्हायचं. इथून पाहिलं गेलं तर पहिल्याच मॅच वर अर्धशतक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? आता हा प्रश्नचिन्ह देखील पडला असेल, कारण की चैतन्य भोईर मात्र जतीन भोईर मात्र पाहिला गेलं तर काय वादली खिली मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. 1 साइडेड आज इनिंग साकारताना देखील पाहायला मिळतो. इथून पाहिलं गेलं तर धाव ते सिंगल प्राप्त होते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 46 रन 46 धावा 3 षटकांच्या आज समाप्तीनंतर पाहायला मिळतो. चला ड्रिंक्स. टीमची धावसंख्या पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 46 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. का इथून पहिल्याच या सत्रामध्ये आणि या पहिल्याच मॅच मध्ये का इथून 50चा आकडा मात्र गाठला जाईल, कारण की पाहिलं गेलं तर अफलातून बॅटिंग सध्या पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जतीन भोईर करतो. त्यांच्या समेत पाहिलं गेलं तर शुभम होते, परंतु त्यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागलं होतं आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर शंभू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आणि सध्या पाहिली तर चांगली पार्टनरशिप. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 मात्र धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. इथून पाहिलं गेलं तर 50च्या आतमध्ये रोखावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये पाहिले ना तर विहान 11 संघाला या धावा देखील चेस करायच्या आहेत. किरणजी भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी अगदी पाहायला गेलं तर 100 रुपयांची अगदी कॅश प्राइज असणाऱ्या सुवर्ण संधी गोलंदाजाला असणाऱ्या, परंतु इथून पाहिलं गेलं तर विकेट मात्र प्राप्त करतील का? दोन्ही एंड कडनं तुम्ही पाहता बॅटिंग केली जाते चांगल्या पद्धतीने दोन्ही एंड कडनं. आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जतीन भोईर सध्या कर्तन काल मात्र ठरतोय गोलंदाजांचा.
हो, थोडासा सेफ हँड मात्र मारायचं होतं, परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून येताना पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मधून टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 47 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. थोडंसं दबाव असेल गोलंदाजावर. स्लॉग ओव्हरचं हे अंतिम षटक तुम्ही पाहताय आणि महत्वाचं षटक स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. सरळ बॅटने धावा येतात, परंतु जतीन भोईर यांचा विचार केला तर अडभा पाटनं मात्र धाबा गोळा करण्याचा प्रयत्न इथून राहिला होता, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाबा पाहिला तर 47 धावा ऑन अ बोट. लॉस ऑफ 1 विकेट. चैतन्य 11 प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. यावेळीसला स्लॉट मध्ये हा बॉल पाहिला तर विमानासारखा उडवलाय आणि सेफ लँडिंग सरळ सीमारेषेच्या बाहेर केलाय. जतीन भोईर ऑन अ फायर. मॅक्सिमम 6 रन. थँक्यू डीजे. गोलंदाज आता थोडस पाक फुटला जाताना पाहायला मिळेल. या शॉटनं मात्र इथून आत्मविश्वास तोडला जाईल का? पुन्हा एकदा आत्मविश्वास सहज मात्र गोलंदाजी केली जाईल. जो वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला गेलं तर विहान 11 संघासाठी काळू घेऊन आला. त्या काळोखाला मात्र दूरवर केलं जाईल का? पाणी योग्य राहील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 53 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये पाहिला गेलं तर 50 धावा मात्र इथे ओलांडल्या गेल्या. दमदार बॅटिंग, दमदार नेतृत्व जतीन भोईर. ओहो यावेळेसला आणि इथून पाहिला गेलं तर या स्पर्धेमधील पहिला अर्धषटक ठोकणारा फलंदाज पाहायला मिळतोय. जतीन भोईर त्या खेळाडूचं नाव आहे. मॅक्सिमम 6 रन. षटकार.
सायराज भगतने टोटल खर्च केल्या होत्या. टोटल पाहिल्या गेलं तर 17 धावा. त्यानंतर गोलंदाज दर्शन शेल्लार आले होत्या, त्यांनी 18 धावा. आणि त्यानंतर गोलंदाज राहुल शेल्लार त्यांनी 11 आणि अजय शेल्लार अंतिम षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीनं पाहिल्या गेलं तर इथून पूर्वार्ध मात्र संपन्न होते. आणि जसं पूर्वार्ध संपलं जाईल त्याचं टॉस बॉक्सवर जोडले जातील आमचे शेखरजी पाटील सर. चला टॉस करूया आपण. RCB 11 धूम्रवर्ण, एका बाजूला आपण पाहतोय नरेश भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर केतन भोईरला आपण पाहतोय. टॉस केला जातो. आमचे पंच कमिटी आहेत, ओनर केतन भोईर आणि महेंद्र भोईर यांना, महेंद्र पाटीलला आपण पाहताय. चला टॉस केला जाईल. चला लगेच चैतन्य 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला लाईनअप मधून आपण अगदी पाहिलं गेलं तर शिस्त पद्धती स्पर्धा आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर सर्व खेळाडूंना अगदी पाहिलं गेलं तर शिस्त पद्धतीने आपण केलावा. आणि चला इथून पाहिलं गेलं तर पूर्वार्ध संपले, उत्तरार्धाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये पहिल्या डावाचा खेळ झालाय संपन्न. चला नरेश टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? थोड्या वेळाने सांगतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आहे. KPL 2026 सर्व पनवेल कोली समाज, अगदी कोलीवाडा समाजातील आपले सर्व एकवटलेले पाहायला मिळतात. सर्वांचे एकत्रितपणानं मग तुमची पंच कमिटी, या पंच कमिटीचं मी हार्दिक अभिनंदन करेन. आमचे हरू काका असतील, कारण यांची तुम्हाला इतकी साथ लाभली आहे ना. प्रत्येक पहिल्या KPL पासून आपण त्यांना बघतोय आणि त्यांच्या साथीनं तुम्ही अगदी पुढे चाललात. काय सांगाल एकंदरीत या आपल्या गावाच्या एकजुटीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? यावर्षी जरा पोरांनी चांगली मेहनत घेतली आणि चांगलं आयोजन केलं. पालखीसाठी आपली सर्व जे काय रक्कम आहे ती पालखीसाठी आपल्याला ठेवायची आहे. नक्कीच. आणि एकंदरीत मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले चिंचपाडा गाव ग्रामस्थ मंडळ, कालभैरव मैदान आपण पाहत आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल? सर्वांचे मनापासून आभार. ते आपले नक्कीच. आणि एकंदरीत नरेश, एक शेवटचा प्रश्न. चला जाऊया आपण मॅचकडे. अगदी टार्गेट असेल 24 बॉलमध्ये 60 धावेचं, म्हणजे 15च्या सरासरीनं प्रति षटकामागे 60 धावा करायच्या आहेत. आणि अशा वेळेला आता जी बॅटिंग जतीन भोईरने केली, तीच बॅटिंग आता मात्र या मॅचमध्ये ज्या संघानं गोलंदाजी प्रथम केली तो संघ आता विहान 11 करताना पाहायला मिळेल का? आणि विहान 11च्या माध्यमातून मग दर्शनला आपण पाहू शकाल आता सलामीला जातोय. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर चला 2 चेंडू चॉईस करा, एक पंचांकडे देऊन ठेवा आणि एक मॅचसाठी घ्या. हॅलो, 15च्या रन्सनी आता धावसंख्या करायची आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या कैलास आता भोईर संगमाला काही त्यांच्या माध्यमातून लावलंय ते विहान 11 टीमला. या मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या त्या 2 सफलता आणि त्यांच्यासाठी आलेले 200 रुपयाचं पारितोषिक. चला मॅचकडे जाऊया आपण. बॅक टू क्रिकेट पाहायला मिळते. कालभैरव क्रिकेट संघ अगदी आपण पाहू शकाल मैदान पाहायला मिळतंय. समोर असणार स्वर्गीय आंतरराष्ट्रीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ पाहायला मिळत आहे. आणि मग एका बाजूला आपण पाहिलं तर JNPT उरण हायवे पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला अगदी कलंबोली मुंबई हायवे पाहायला मिळत आहे. आणि अगदी त्याच्या मधोमध असणारे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली संकल्पना, खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी स्पर्धा म्हटली तर KPL 2026 कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेमध्ये करूया पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला चैतन्य 11 जतीन, चला मॅचला सुरुवात करा. आज जितक्या मॅचेस कव्हर करता येतील सोन्यात करणं गरजेचं आहे. उद्या म्हणजे शेवटच्या दिवसात आपल्याला प्रेशर नाही राहणार.
कारण आपण रन रेट्सनं चालणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं महत्वाचं आहे. अगदी आपण पाहत आहे मॅचला सुरुवात, पहिला गोलंदाज वापरला जाईल बॉलिंग मार्कवर जतीन भोईर, ज्यानं 50 धावांची अर्धशतकीय पारी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तो जतीन भोईर स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूनं हायवे एंड कडून बॉलिंग करणारा. तर समोर मात्र तुम्हाला दर्शन शेलार आणि त्याच्या जोडीला राहुल शेलार. दर्शनचा खेळ आपण गेल्या वर्षी पाहिला, त्याच्या आधीच्या वर्षामध्ये पहिला जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आज दर्शनवर जबाबदारी आहे, दर्शन कसा खेळ करतोय. मॅचला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल सेकंड इनिंग. पहिल्याच बॉल व टिक फॉर टॅट. जशास तसं उत्तर ब्लॅक स्क्रीनच्या सरळ समोर दिशेला. हा पहिल्याच बॉलवर गणागती प्रहार चौकार. येणारी 19 फेब्रुवारी आणि मार्च मध्ये तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं आनंदानं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही आहे की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आहे, आणि तेच आपण पाहतोय. कारण आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. अगदी आपण पाहतो या बॉलवर, पहिल्याच बॉलवर चौकार, आणि या चौकारनं मात्र संघाचा अकाउंट ओपन केलाय राहुल शेलारनं, दर्शन शेलारनं 4 अंकानं. मानाची पालखी अगदी पनवेल कोली समाज पनवेल तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि या सर्वांसाठी अगदी अभिमानाची गोष्ट, अभिमानास्पद गोष्ट पाहायला मिळते. यंदाच्या वर्षीचा मान तुम्हाला पाहायला मिळतोय. टी शर्ट सुद्धा अगदी पाहायला मिळतात. प्रत्येक जण टी शर्ट अगदी परिधान करून त्या पालखीमध्ये सहभागी होणार आहेत. अगदी आम्ही सुद्धा त्या पालखीमध्ये नक्कीच असणार आहोत, कारण यंदा सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या सर्वांसाठी, आगरी कोली कराडी या सर्व बांधवांसाठी अगदी महत्वाची बाब. पुढचा बॉल असेल जतीनचा हा बॉल, परंतु काही जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरट जातोय. हवाई सफर हवेशी बातचीत करत असताना आलाय. चौकारानंतर षटकार. क्या बात आहे मॅडी. अगदी जर पाहिले ना, जतीन भोईरने केलेली सुरुवात चौकार आणि षटकार होता. इथे सुद्धा दर्शनने केलेली सुरुवात सुद्धा पहिला चौकार, त्यानंतर षटकार. टिक फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से, जशा तसं उत्तर दिलं जात आहे. तुम्ही जर 60 जमवल्या तर आम्ही सुद्धा जमवू शकतो. या वेळेला आपण पाहत आहे काहीसा दर्शन वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल गॉल, नो बॉल. कमरीच्या खूप सारा वरती पाहायला मिळतोय. जरी बॉडी लँग्वेज जर पाहिली ना, कारण पंच अगदी ऑनफिल्ड आहेत, आणि पुढचा बॉल फ्रीट असेल. उघडा डोले बघा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे पाहायला मिळतील स्वप्नील दादा पाटील सांगडे यांना आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण पाहिलं आमचे सांगडे गाव, सांगडे टेनिस क्रिकेटला आपण पाहिलं तर बरीच वर्ष अगदी लीड करताना सुधीर दादा असतील, अगदी स्वप्नील, हे दोन बंधू पाहायला मिळतात. आणि स्कोरिंगच्या भूमिकेत तुम्हाला अगदी सांगडे गावातील उत्कृष्ट स्कोरर स्वप्नीलजी पाटील सरांना आपण पाहत आहे. गुलशन पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. माडीच्या माध्यमातून सुंदर गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. पंचाच्या भूमिकेत त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. दीपकजी पाटील सर पाली, द्वारकानाजी चोरगी सर बेलवली, आणि अगदी जबरदस्त पंचम जे आहे इकडे संगमजी भोईर सर असतील पाली, यांना आपण पाहू शकाल. मॅचच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. पुढचा बॉल, परंतु खडला बघा काय. फुल्लर लाईनचा बॉल बॅटवर घेणं गरजेचं होतं. मोठा फटका येणं महत्वाचं होतं. मिस क्यूट झालाय. चेंडू सरळ यष्टांवर धरलाय, आणि इथून मात्र मी म्हणेन हा महत्वाचा विकेट इथून मिळालाय. राहुल शेलार इथून बॅक टू द डगआउट.
धावसंख्या आहे स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये ती तब्बल 12 धावा. सरासरी स्वप्नी जर पाहिली तर 15ची आहे, म्हणजे तब्बल 12 जोडले चेंडू आता बाकी आहे. टोटली 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 2 बॉलमध्ये मी म्हणेन अगदी 3 धावा 4 धावा आले तर सरासरी ती राहणार आहे. पॉवर प्लेचे षटक आहे, मांडनटरी पॉवर प्ले बंधनकारक, रिस्ट्रिक्शन पाबंदी पाहायला मिळत आहे. अगदी शॉर्ट फाईन लेग फर्स्ट स्लीव, बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट पॉईंटला, त्यानंतर लॉंग लेग शॉटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. ऑन साइड मिड विकेट लेग फिल्डर अगदी सिली मिड ऑन मिड ऑफ. या वेळेला फटका सुरेख आहे, पडल्यानंतर चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखली की या बॉलवर जर दिशा दिली तर चेंडू 4 धावेसाठी जाऊ शकतोय आणि इथून मात्र लॉंग लेगला चेंडू फरार झालाय. बॅट्समन क्रमांक 3 वरुण भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. काही जबरदस्त पिक केलंय, बॉलला बॅटवर घेतलं आणि लगेच चणाक्ष पद्धतीनं त्या बॉलवर 4 धावा. पुढचा बॉल जतीन यांचा पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, फटका मिसक्यूट झालाय, फटका फसलाय, फिल्डर आहे, चांगला झेल टिपलाय. कॅच इथून टिपले, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथून वरुण भोईरच्या पारीचा अंत. गडी क्रमांक 2 विकेट क्रमांक 2 विहान 11 संघाला लागलेला हा झटक्या 16 अंकावर दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. श्रावण भगत ज्यांनी नुकताच झेल टिपला, अगदी पाहायला गेलं तर सुभाषजी भगत त्यांच्याकडनं अगदी 500 रुपयांची कॅश प्राइज. अगदी त्यांचे वडील आहेत आणि मनोबल अगदी पाहायला गेलं तर मुलाचं हे वाढवणं गरजेचं आहे. ओव्हर टू शिखरजी पाटील सर. झेल टिपला, झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सुभाष जाधवांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि मी म्हणेन जतीननं राहुलला बाद केलंय, वरुणला सुद्धा बाद केलाय. सरासरी 15ची होती, आता 16 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. सरासरी योग्य आहे मी म्हणे. विकेट गेल्या 2, कारण आपण जर विचार केला तर बॅटिंग करताना प्रथम जतीन भोईर आणि कंपनी विकेट गेल्या नव्हत्या लवकर. एक गेली होती शुभमची, परंतु त्यानंतर मात्र जी पार्टनरशिप पाहायला मिळाली त्यानंतर धावा आल्या 59 आणि 60चं टार्गेट. परंतु एक षटक संपलंय 16 धावेचं पाहायला मिळालं जतीनचं. पुढचा बॉलर आणि बॉलिंग मार्कवर कोण असेल गोलंदाज हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतो आहे. न्यू बॅट्समन साईराज आलाय, त्याच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी शंभू भोईरला आपण पाहत आहे. साईराज भगत, दर्शन शेलार आणि साईराज भगत. आणि समोर मात्र आता बॅट्समन अगदी पाहता स्ट्राईक एंडवर दर्शनच्या अगदी चांगल्या खेळीची अपेक्षा असेल आता संघ मालकाला, कर्णधाराला. त्याच्या माध्यमातून कसा खेळ होईल या मॅचसाठी ह्या मॅचमध्ये पाहणं गरजेचं बनलं जातं. एका बाजूला चैतन्य 11 आणि दुसऱ्या बाजूला विहान 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकला नरेश भोईरनं डिसिजन व लंबर केला. या मॅच नंतर लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॉलिंग मार्कवर शंभू भोईर. पहिला बॉल. या वेळेला आपण पाहत आहे स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या अगदी आपण पाहिलं तर विमानतळाकडून बॉलिंग करताना, परंतु पंचांना अगदी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय वेस्ट हाईट साठी. अगदी इथून पाहायला मिळत आहे. संगमजी भोईर सर इथून चेक करतील स्क्रीनवर. 12वा खेळाडू, आपण काही बोलू नका, पंच सांगतील त्यानंतर आपण मैदानामध्ये डिसिजन पोहोचू. इट्स अ नो बॉल. पंच सांगत आहेत अगदी वेस्ट हाईट पाहिली तर जास्त होती, कमरेच्या वरती होता. फुल्लर लाईनचा बॉल आणि या बॉलवर मात्र नो. आणि त्यानंतर या बॉलवर तब्बल धावा आल्या त्या टोटली 5 धावा, 1+4. या वेळेला खोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी होती, तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं आता धावा संख्या स्कोर कार्डवर जोडली गेली ती टोटली 22 धावा. विचार जर केला तर एक बॉल टाकण्यासाठी आता 6 धावा खर्च कराव्या लागल्या.
शंभू भोईर. पहिलाच बॉल आपण पाहिला, स्किड झाला, आता मधून निसटला, त्याच्यावर अगदी कमरेच्या वरती मागे गेला, लॉंग स्टॉपला 4 धावा. आणि आता एक बॉल फेकलाय, लिगली डिलेव्हरी, आणि त्यानंतर त्यानं खर्च केल्या 6 धावा. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सज्ज होतील. मग समोर आता मात्र तुम्हाला साईराज भगत पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे तब्बल 22 अंकावर. यावेळेला फुल टॉस बॉल, फटका प्रॉपर आहे, सरळ उडवलं जात आहे, ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. येतोय KPL कोलीवाडा प्रीमियर लीगचा षटकार. थँक्यू. षटकाराने धावसंख्या आता 28 धावा जोडली. येणारे 16 बॉल आणि 16 मध्ये 32 धावेची गरज राहिली आहे. 16 चेंडू आणि 32 धावा. आता 12ची रन रेटनं आता धावा जमवायच्या आहेत. म्हणजे आता कुठेतरी विचार केला तर थोडस जे डोक्यावर अगदी वजन होते ते कमी झालं. यावेळेला जतीननं चांगली फिल्डिंग केली, अगदी पडलाय, जमिनीवर लोळलाय, परंतु चेंडूला त्यानं फील्ड केलाय, अडवलाय. चांगली फिल्डिंग, टीम एफर्ट पाहायला मिळत आहे. अगदी स्वतःचे एफर्ट दाखवत असताना इथून मात्र या बॉलवर आणखी 2 धावा. टीमची धावसंख्या आता 30 धावा पाहायला मिळतील. अर्धा पल्ला इथून कंप्लीट केला जातोय. आणखी एक फुल टॉस बॉल वर सुद्धा वसूल केला अर्धा डझन. यात आउट ऑफ द पार्क, यूज वन, हँडसम, लॉंग बेसिक्स, 6 धावा. थँक्यू. षटकाराने धावसंख्या आता 36 धावा पाहायला मिळतात. या मैदानाचा विचार केला ना, इथे कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे. बरेचसे विक्रम घडताना तुटताना मी पाहिलेले आहेत. बरेचसे विक्रम घडले जात आहेत, तुटले जात आहेत. अगदी मागच्या 4 चेंडू झाले, 36 धावा आहेत. प्रॉपर स्कोरिंग आहे, काही टेन्शन घेऊ नका. बॉल टू बॉल रन सांगतोय तुम्हाला. या वेळेला आपण पाहताय अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला, कमबॅक होतं या वेळेला. आणि त्यानंतर मग या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या ही 36 राहिली, आता 24 ची आवश्यकता असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कैलास दादा भुईर यांच्याकडून संघ मालक आहेत, आपण पाहताय त्यांच्याकडून लावलं जात आहे. इथून मात्र हा बॉल अगदी बॅटची एज परंतु खाली राहिला आहे टप्पा, आणि त्यानंतर मात्र इथून डॉट बॉल आलाय. षटक 2 पूर्ण झाली. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा. अशी जमली 18च्या सरासरीने 36, 15ची होती ती 18ने 36 जोडल्या. आता राहिल्या 12च्या सरासरीने 12 बॉल मध्ये करायचे ते 24 धावा. 3 षटकार टोटल आलेत. 300 रुपये अगदी जमा होतील. बघा, पाणी लागल्यानंतर मागून घ्या, कारण पाणी खूप महत्वाचं आहे अर्जुन. ऊन वाढत चाललंय, त्या उन्हामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. कधी कधी चक्कर येणं, डोळ्यावर अंधुक येणं, कालूक येणं, या गोष्टी होत असतात. त्यामुळे पाणी प्रत्येकाने मागून घ्या, जसं लागेल तसं पाणी पित जा. रिया वॉटर सप्लायर्स आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. गजाननजी भोईर आपण पाहताय, ज्यांनी आम्हाला पाण्याची उपलब्धता करून दिली आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बारा बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 36 जोडल्या गेल्या. आता 12 मध्ये राहिल्या 24 धावा.
आणि 12 मध्ये 24 म्हटलं तर ते धावा आता चेस होतील, जमतील. आमचे राहुल दादा कोंडिलकर यांचं इथे शुभागमन होत आहे, पाहायला मिळतील. चेहऱ्यावर स्मित असते तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांनी आम्हाला केली होती, त्यांचं हार्दिक असं स्वागत. राहुलजी कोंडिलकर या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. येणारे बॉल 12 आणि त्या 12 मध्ये राहिल्या तब्बल आता 24 धावा. दर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, त्याच्या जोडीला साईराज भगतनं मारलेले 2 षटकार. 5 बॉलचा त्यानं खेळ केलाय, 14 या अंकावर खेळतोय आणि दर्शनच्या बॅटमधून अद्यापर्यंत 13 धावा, 1 षटकार 1 चौकार. म्हणजे आता एक सलामीचा खेळाडू, त्याच्या जोडीला 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आणि आता बॉलिंग मार्कवर जबाबदारी दिली आहे सौरभ भोईर या गोलंदाजावर. चला राहुल दादा या आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत असेल. येणारे 12 बॉल 12 मध्ये 24. मॅच रंगात आणि ढंगात आली आहे, मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते आहे. येणारे 12 बॉल 24 ची गरज. गोलंदाज सौरभ. सौरभचा हा बॉल मागचा बॉल आपण पाहिला, अगदी भीमर होता, खूप वरती बॉल पाहायला मिळाला आणि त्या बॉलवर मात्र नो बॉल 5 चेंडू पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळाली, नो ची धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे ती 37 धावा. 12 बॉल मध्ये आता 23. फ्रीटचा बॉल असेल, नेक्स्ट बॉल पाहायला मिळेल फ्रीट. थोडीस आपण पाहिलं तर अगदी चेंडू चेहऱ्यावर, अगदी डोळ्याच्या किंचित आपण पाहिलं पडताना पाहायला मिळाला. दर्शन ओके नसेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन ये. कुणी रिस्क घेऊ नका, हे लक्षात घ्या. काही असेल रिस्क घेऊ नका. 11 बॉल आणि 12 बॉल. या वेळेला फुल टॉस त्याच्यावर वसूल केलाय. आणखी एक धमाका, आणखी एक येतोय दमदार. 9+6 टोटल 7 षटकार. थँक्यू. सन्माननीय आमच्या श्री साई टेलिकॉम आणि त्याचे सर्व जयेश दादा पाटील यांचं इथे शुभागमन होत आहे. दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. श्री साई टेलिकॉम आपल्या मराठी माणसाचं अगदी हक्काचं दुकान पाहायला मिळेल, अगदी उरण नाक्यावर पाहायला मिळतोय. 2 बिमर बॉल आले, नवीन गोलंदाज इथं वापरायचा आहे. चला नियम आहे ते नियम सर्व वापरणार आहोत आपण. 2 चेंडू बिमर
अगदी पाहायला मिळेल, कारण प्रत्येक गोलंदाजाला एक बिमरची संधी असते. दुसरा आला तर गोलंदाज अगदी त्याच्या जागी नवीन येत असतो. हे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय, ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहिलंय आणि तेच पाहायला मिळत आहे. 0 बॉल आणि ते 0 बॉल मध्ये खर्च केल्या तब्बल 8 धावा. म्हणजे आता स्वप्नील जर पाहिलं तर याच धावा अंगलट येणार आहेत. आता राहिले 12 बॉल मध्ये 16ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सरासरी 15ची होती, त्यानंतर ती जोडली 18ची, 36 जोडल्या, राहिल्या 12 मध्ये 24, 12ची सरासरी आली आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा आपण पाहिल्या, खूप सारे नो बॉल पाहिले आणि आता मात्र 12 मध्ये 16ची गरज आहे. ते षटकार आले ते पैसे जमा करायचे आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. दर्शनला बीट केलाय आणि दर्शन बीट झाल्यानंतर हा बॉल मात्र डॉट आलाय. पहिला बॉल डॉट टाकलाय. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. सौरभ भोईरच्या जागेवर आता शुभम निर्मलला आपण पाहताय. शुभमचा हा बॉल अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. जागा बनवली, रूम शोधला जातोय आणि सरळ आपण पाहताय काल भैरव मैदान मंदिर आणि त्या दिशेने येणारा हा आणखी एक षटकार. आणि या पहिल्याच या बॉलवर मात्र षटकारानं 50 धावा कंप्लीट, अर्ध शतक कंप्लीट झालाय. बघा जेवढे षटकार झालेत त्या खेळाडूंसाठी प्रत्येकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक संघ मालक कैलासजी भोईर यांच्याकडून. धावसंख्या आता जोडली 50, राहिल्या 10 बॉल मध्ये 10ची गरज. 10 चेंडू आणि 10 धावा. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंच दीपकजी पाटील सरांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. अवांतर बॉल पाहायला मिळतो. अवांतरनं आता 10 बॉल मध्ये 9ची गरज आहे. 10 मध्ये 9 आपण पाहताय. गोलंदाजी थोडीशी खराब. एक्स्ट्रा बॉल, नो बॉल पाहायला मिळाले आणि त्या फायदा अगदी उचलत असताना विहान 11 टीमनं आता जोडल्या. तब्बल आता टीमची धावसंख्या 53 धावसंख्या. आता राहिल्या 7 धावा. चेंडू पाहायला मिळतील 9 बॉल आणि 9 मध्ये आता 7 धावेची गरज. 9 चेंडू आणि 7 अंकाची आता गरज आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहायला मिळत आहे. या वेळेला आणखी एक फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु ते पाहायला मिळालं नाहीये. आणखी एक मात्र इथून झेल सुटलाय आणि त्यानंतर येतोय षटकार. आता राहिल्या इनमैन 1 धावेची गरज, फक्त 1 धावेची गरज आहे. एका धावेची गरज असेल. एक चेंडू बाकी आहे. नरेश डिसिजन आणि इथून मात्र विजयी फटका पाहायला मिळतोय. विजय संपादन केलाय. पहिल्या ओपनिंग सेरेमनीच्या पहिल्या सामन्यामध्ये विहान 11 टीमनं तब्बल जोडायच्या होत्या 60, इथून जोडल्या गेल्या तब्बल 65 धावा आणि सामना जिंकलाय. तो म्हणजे पहिला सामना विहान 11 दर्शन भोईर अँड कंपनी, दर्शन शेलार अँड कंपनी पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यावर प्रभुत्व निर्माण करतोय, परंतु जतीन भोईरची खेळी इथे मात्र थोडीशी मी म्हणेन अगदी केली सुरेख होती, परंतु गोलंदाजांनी साथ न दिल्यामुळे या 60 धावा सुद्धा कमी पडल्या आणि सामना गमवावा लागलाय. चला नेक्स्ट मॅच. नरेश, अरे मगासपासून तुम्ही काय करत होतात? आता सर्वजण उठले बघा. चला काय डिसिजन आहे? गोलंदाजी. ओके चला समोर धुमरे 11. चला बॅटिंग साठी सज्ज व्हा आपण. दहा चेंडू आणि 37 धावा, 4 षटकार 1 चौकार. दर्शन